नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिलेली आहे. आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली. आपली ही बंडखोरी समजायची नेमकं काय आहे, आपण याचं आम्हाला माहिती द्या. याला मी सर्वप्रथम आलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सर्वांचं स्वागत करतो. तर तुम्ही आमच्या एका फोनवर इथपर्यंत आलात, परंतु याला मी बंडखोरी समजत नाही. मी माझ्या तालुक्याच्या अस्मितेसाठी ही निवडणूक लढवतोय. तालुक्याचा आमदार पाहिजे, तालुक्याला कोणीतरी प्रतिनिधित्व पाहिजे, म्हणून मी ही निवडणूक लढवतोय. याला बंडखोरी म्हणता येणार. याच्यात जर प्राजक्त दादा उभे असते आणि मी जर निवडणूक लढवलो असतो तर मी याला 100% बंडखोरी समजली असती. परंतु दादा ह्या जागेचे 100% दावेदार होते आणि आज त्यांनी माघार घेतल्यामुळं मला ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागतं. काय मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत उतरणार आहात? किती मुद्दे सांगू सांगा. किती मुद्दे या तालुक्याचे, काय अवस्था आहे तालुक्याची. आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर इथं काहीच नाही हो. एक तरुण मुलगा शिकला, आई वडिलांनी त्याला पैसे घालून शिक्षण केलं, शिक्षण झालं, त्यांनी जायचं कुठं? काहीच नाही इथं, नवीन काही नाही. आणि मग मला एक वाटतं का मी 32 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, हिंदुत्वाचं काम करतो, तरुणासाठी काम करतो, शेतकऱ्यासाठी करतो, कष्टकऱ्यासाठी करतो. अत्यंत कुठल्याही माणसावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी धावून जातो आणि मला समाजाची जाण आहे, ज्ञात आहे आणि त्यांचे काय प्रश्न आहे हे 100% मला माहिती आहे. म्हणून मला ही निवडणूक लढवायची. मातोश्रीवरून जर निरोप आला थांबायचा तर आपण थांबायचा निर्णय घेणार, ते लढणार. 100% मातोश्रीचा आदेश मी कधीही डावलणार नाही. परंतु मातोश्रीने आदेश द्यायचा कोणासाठी? कारण यांनी जर पक्षाचा फाउंडर एखादा उमेदवार दादासारखा असता तर मला आदेश 100% आला असता. पण आता जे उमेदवार दिले, काँग्रेसने एक ईबी फॉर्म दिला, राष्ट्रवादीने एक ईबी फॉर्म दिला, तो ईबी फॉर्म मलाही देत होते. परंतु माझा चेहरा तो नसून माझा सगळ्यांना धरून चालणारा चेहरा आहे. मी 100% कडवट हिंदू आहे, पण 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं माझं हिंदुत्व आहे. उमेदवारीबाबत तुम्ही काही तुमच्या सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती? 100% चर्चा केली. मी 2 वेळेस उद्धव साहेबांना भेटलो, परंतु उद्धव साहेबांनी मला सांगितलं की तिथं माजी आमदार प्राजक्त दादा तनपुरे माजी मंत्री राहिलेले आणि ते असताना आपल्याला उमेदवारी देता येणार नाही. आणि ते काल सकाळी 11 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात होत्या. हे तुम्हाला माहिती आहे. हे जर 2 दिवस आधी ओपन झालं असतं तर मला 100% ईबी फॉर्म भेटला असता. इव्हन हे काल परवा संध्याकाळी जरी दादाने डिक्लेअर केला तरी पण मला ईबी फॉर्म भेटला असता. निवडणूक लढवणार ठाम 100% ठाम आहे. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. प्राजक्त तनपुरे यांचे जे कार्यकर्ते नाराज झाले ते तुमच्या प्रचारामध्ये दिसतील का? तुम्हाला तालुक्याची अस्मिता म्हणून मी दादांच्या बरोबर आहे. दादांनी माझ्या बरोबर राहिलं पाहिजे, दादांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या बरोबर राहिलं पाहिजे. कारण मी सुद्धा दादाचा मन लावून प्रचार केलेला आहे आणि दादाला 100% आमदार करण्यात माझा सुद्धा खारीचा वाटा आहे. जसं तनपुरेंना समजा दबाव म्हणा किंवा कुठले काही योजना म्हणा या माध्यमातून त्यांना अर्ज न भरण्यासाठी त्यांना मजबूर केलं, तसं तुम्हाला पण कोणी जर समजा दबाव टाकला तर तुमची काय भूमिका असणार? काय दबाव होईल? माझ्याकडे आहेच काय? मी नंगा फकीर आहे. माझ्याकडे काय दबाव यायला? मला शिडी नाही, ईडी नाही, पिढी नाही, काडी नाही, काहीच नाही. मी आहे असंच. मला काय दबाव येणार आहे? सेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांनी काल भाजपात प्रवेश केला. मला अत्यंत चांगला प्रश्न विचारला. हे आमचे जे पदाधिकारी आहे ना, सिंपल एखादा पदाधिकारी गेला असता ना तर मला तालुक्यातून 5, 50, 100 फोन आले असते. पण काल त्या पदाधिकारी गेल्यामुळं मला एक माणसाने फोन केला नाही. आज पदाधिकारी का गेला मला विशेष वाटलं. बरं झालं विचारलं. आणि असं आहे, मी शिवसेनेचा कार्यकर्ता, निष्ठावंत. आमदार गेले, खासदार गेले, मंत्री गेले, संत्री गेले, सगळे गेले, कोणालाच जुमनलं नाही. आता काल कोण गेलं त्याला कोण जुमन? सकाळपर्यंत तुमच्या बरोबर होते. अहो ते नियोजन केलं, लोकांना फोन केले, लोकांना मी त्याला सांगितलं जाय तिथं नाश्त्याची व्यवस्था कर, नाश्त्याची व्यवस्था केली. अर्ज भरायला पुढे गेलो, यांना म्हणतो अरे त्याला बोलव ना, तू फोन स्विच ऑफ. असं अचानक काय झालं? मग मी म्हणलं अचानक काय झालं बहुत आहे. नाराज झाला. मला काय वाटलं नाराज झाला असं तू, पण तो नाराज नाही. त्या
हे रवींद्र चव्हाणच्या मांडीवर जाऊन खुश झालं, नाराज नाही झालं. ठीक आहे, चालू राहा. पण ऐका, सगळ्यांनी जर असं राजकारण केलं तर निष्ठावंत कोण आहे हो? कशाची निष्ठा आहे? अहो, मला एकनाथ शिंदे साहेबांनी खुली ऑफर देऊन सुद्धा मी ती नाकारली. मी म्हणलं मी मरेपर्यंत उद्धव ठाकरे बरोबर राहील. लोक ज्या वेळेस त्यांचं काय घबाड घेऊन त्यांच्याकडे जात होते त्यावेळेस मी राहुरीतून पायी पायी मुंबईला गेलो. माहिती आहे ना तुम्हाला? असा शिवसैनिक आहे. तुम्ही तुमच्या उमेदवारीवर ठाम आहे आणि तुम्ही निवडणूक लढणारच आहे. मी 100% दादांनी जे काही ह्या तालुक्यात करून ठेवलं, बाबुराव दादांनी, ते जपण्यासाठी, तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी, कुठेही लोकांचे माथे भडकू नये, समाजात तेढ निर्माण होऊ नये, सगळे समाज एकत्र ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदुत्व मला दिलं, ते बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्व मला दिलं, 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मला सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ह्या विधानसभेची स्थापना करायची, म्हणजे हे निवडणूक जिंकायची. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.